हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे तिळाची वडीची रेसिपी. तर माझ्यासारखी तिळाची वडी बनवल्याच्यानंतर खूप छान होते. तुम्ही एकदा ट्राय तर करून बघा. तर तिळाची रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी तीळ घेतलेला आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 8-9 विलायची घेतलेल्या आहेत मी. आणि वडी बनवण्यासाठी आपल्याला तीळ जे आहे ते कच्चे नाही वापरायचे आहे, थोडेसे भाजायचे आहेत, बारीक गॅसवरती भाजायचे आहेत. त्याचा कडूपणा जाईल इतकंच भाजायचं आहे, जास्त पण नाही भाजायचे आहेत आपल्याला तीळ. ते भाजून घेतल्याच्या नंतरनं तीळ भाजून घेतले, ते थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत. त्याच्यानंतरनं कढईमध्ये 2 चम्मच मी तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ घातलेला आहे मी. ते गुळाचा आपल्याला पाक बनवायचा आहे आणि पाक पण असा घट्ट नाही जास्त बनवायचा आहे, पातळ थोडासा बनवायचा आहे. फक्त गूळ वितळवून एक 10 ते 10च मिनटं ठेवायचं आहे जास्तीत जास्त गॅसवरती. जास्त गाढा बनवल्याच्या नंतरनं कडक होती वडी, त्याच्यामुळं जास्त गाढा नाही बनवायचा. गूळ वितळल्याच्या नंतर 5 ते 10 मिनटं ठेवायचं आहे. त्याच्यानंतरनं अजून एक ट्रिक आहे की बाबा तिळाची वडी जास्त ही कडक होते, तर आपण तीळ बारीक करून टाकणार आहोत ह्याच्यामध्ये, जेणेकरून मऊ लुसलुशीत वडी होते अशी. त्याच्यासाठी तर बघू शकता मी गूळ वितळून घेतलेला आहे, पूर्ण हलवून मिक्स करून. त्याच्यानंतरनं एका ताटाला ना मी ही केलेलं आहे, तूप लावलेलं आहे, जेणेकरून आपलं जे सारण आहे ते चिकटू नाही म्हणून. त्याच्यानंतरनं जे बारीक केलेलं होते ते तीळ ते पाकामध्ये मिक्स केलेलं आहेत आणि लो गॅसवरतीच मी 5 ते 10 मिनटं थोडंसं गरम करून घेतलेलं आहे ते पूर्ण सारण. आणि त्याच्यानंतरच मग मी ते ताटामध्ये सारण साईडला काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतरनं उलटण्याच्या साहाय्याने थोडंसं पसरून घेतलेलं आहे. नंतरनं मग उलटण्याच्या साहाय्याने झाल्याच्यानंतर मी थोडंसं हातानं असं स्प्रेड केलेलं आहे, त्याच्यामुळे खूप सॉफ्ट झालेलं आहे ते सारण. आणि सारण गरम आहे तोपर्यंतच त्याची वडी बनवायची आहे. खूप छान वडी बनते. बघू शकता मी कट करत आहे तरी पण माझ्या वड्या सुट्ट्या सुट्ट्या होत आहेत. इतके मऊ लुसलुसीत वड्या होतात की घट्ट नाही पाक बनवल्याच्या नंतरनं. आणि तीळ थोडेसे बारीक करून टाकल्याच्या नंतरनं वडे खूप छान होते. बघू शकता खूप छान वडे झालेले आहेत. माझ्या कट पण व्यवस्थित झालेले आहेत आणि व्यवस्थित निघतात पण, आणि व्यवस्थित लागलेले पण आहेत, कडक नाही झालेले आहेत. विशेष म्हणजे खूप छान वडी झालेली आहे माझी. बघू शकता खूप मस्त रेसिपी झालेली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी फॉलोही करा मला. धन्यवाद.